फलंदाज मोठे खेळाडू होते आणि मोठा पाहत आहोत. पहिला बॉल पहा, अगदी सन्मान दिला गेलेला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. नवनाथ हडवळेची पाहायला लागली नवनाथला, परंतु इथे आकाश चव्हाणचा एक दमदार मैदानामध्ये बघत आहोत. पुढचा बॉल सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर मधून गणेश राऊतचा हा चौकाराचा खरा श्रीरात यायचा आहे. कुपन काढायचा आहे तर इथे पहा, हिलना मना है नहीं मौका और लगाय चौका. सौरभांना कडलक. पुढचा बॉल उडवला, हवाई सफर करणारा येणार आहे षटकार साधावा. तर अनिल केदारे असतील, संतोष मामा शेरमारे गेले. स्लोअर प्रकारचा चेंडू उडवला मिड विकेट मध्ये. साजिद मौलाना जाबाज कुरहन का खिलाडी है गेंद के नीचे आणि फलंदाज ओळखली जाते. शिवा मासरेकर पहा काय फटका आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. षटकार उडला गेला, 6 धावा. तर समोर आकाश चव्हाण आहेत. रिव्हर्शिप अगदी समालोचन कक्षाला वंदन करणारा षटकार सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जशा तसं उत्तर आपण पाहत आहोत. एसटी मात्र इथे उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आकाश चव्हाण 14 ह्या धावसंख्येवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा धक्का शिवनेरी स्ट्रायकर संघाला 38 या धावसंख्येवर बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षल भांगे आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. आणि इथे पहा मोठी विकेट आकाश चव्हाणची मैदानात येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. षटकार ते सुद्धा मैदानातील चॉकलेट बॉय आहेत. परंतु इथे पहा चॉकलेट बॉय हर्षल भांगेचा हा फटका जाईल सीमारेषा पार. कैलास उगले मोठा फटका आला आणि शिवा मासरेकर शिवनेरीचा छावा मैदानात बनवतो. पुढचा बॉल हवेत आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बघूया तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येत आहेत. एकदा मात्र पूर्ण केली जाणार आहे. तर पहा अगदी चेंडू फेकला. सुनील खडे सरळ एष्ट्यानो लागलेला आहे तिकडे अपील. इथे पहा हर्षल भांगेचा फटका मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक नवनाथ हडवले डाऊन दी बॉल आणि विकेट इथे मैदानात. हर्षल पहिला बॉल खेळला आणि चेंडू सीमारेषा पार जाऊन धडकला. षटकार येणार आहे मैदानात. संधी आहे त्यामुळे विनंती आहे कुपन खरेदी करा. थँक्यू. अमोल कवडे पहा हा पहिला चेंडू सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईट ओ पहा सुरेख फटका खेळलेला आहे. या दरम्यान साजिद मौलाना सर के ऊपर से गेंद जा रही है बाउंड्री लाइन के पार. 4 रनों के आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू 11 आल्या आणि फुलटॉस बॉल नो बॉल. इथे मात्र चेंडू उडवला गेला आणि पहा शेवटच्या चेंडूवर येणार आहे षटकार. 6 धावा. 87 धावसंख्या 6 षटकार 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 88 धावांचं लक्ष्य हे विजयासाठी विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे या संघाच्या समोर असणार आहे. प्रेक्षक वर्ग जे कोणी कुपन घ्यायचे बाकी राहिलेले असतील लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण सुद्धा लकी बनताय. त्या ठिकाणी भाग्यशाली विजेता बनण्याची आपल्याला एक नामी संधी असणार आहे. आज आपल्यासाठी जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक गिझर, कूलर, स्पोर्ट्स सायकल, LED टीव्ही तब्बल 32 इंचा दिला जाणार आहे. तर या लकी ड्रॉ मध्ये एक कुपन फक्त वैभवी दूध संकलन केंद्र करेल. सूरज गायकवाड पहिलाच बॉल उडवलाय आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलंय. अगदी फुल टॉस
आणि गोलंदाजाचा फुल्ली लॉस. तुम्ही जर इकडे सुनील खराडे सारख्या फलंदाजाला वरून आलेत. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, फाईन लेग, बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. रोहन शेळकेने पकडलाय झेल आणि सुनील खराडेचा संपलाय खेळ. पहिल्या विकेटचं बटन सुनील. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, फिल्डर स्वतः गोलंदाज आलेत, पकडलाय झेल. अजून एक फलंदाज होतोय फेल. भूषण उघडे यांचा खेळ संपतोय. धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. दुसरी विकेट, खेळाडू बाद. रोहन मडकेचं कौतुक करावं लागेल. दुसरी विकेट त्याने. आपल्याला नम्रतेची विनंती असणार आहे. दरम्यान चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पण लवकरात लवकर ते कुपन खरेदी करा. यावेळेस मात्र थोडासा खराब चेंडू, साधारण चेंडू मिळालाय आणि त्या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. मिळतायत 4. येतोय साहेब थोरात साहेब. यावेळेसचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय. फिल्डर बॉलच्या खाली आले खरे, परंतु कॅच कॅरी करू शकलेले नाहीत. आता मित्रांनो हे 2 का ते आपल्याला पाहावं लागेल. उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर सूरज गायकवाड पकडलाय झेल. यावेळेस मात्र चूक होणार नाही आणि अक्षय तावरे यांना आता इथे परतावं लागेल. अक्षय तावरे जड पावलांनी मैदान सोडतायत. हा मोठा धक्का आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, मोठा हादरा आहे. अक्षय तावरे यांची विकेट. शिंदे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर इथे येणार आहे साजिद मौलानाचा षटकार, 6 धावा. उठवलाय बॉल, परंतु फटका मिस टाइम. उंची जास्त आहे. फिल्डर मात्र लॉंग ऑफ वरून येत आहेत. गणेश राऊत आले त्या ठिकाणी आणि पकडला जातोय झेल रोहन मडसाठी. बॉल हवेत आहे, फटका फसलाय. ओ हो 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 हो, प्रयत्न तर खूप चांगला आहे. धावाची संधी होती आणि लगेचच तिसऱ्या पंचांची मदत. हा 12 बॉल 51 ची गरज. ओव्हर फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिली. बॉल वेगात चाललाय आणि या बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॅकफुटला गेले. वाह वाह वाह, कडक, अतिशय सुंदर, नेत्रदीपक, मनमोहक आणि विलोभनीय फटका मध्ये नाही. परत एकदा ओव्हर द कव्हर. यावेळेस देखील खाली क्षेत्र निवडलंय. खाली क्षेत्रामध्ये अजून एक चौकार. हा लागोपाठ राहणार आहे. फुलर लेंथ वर ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. सीधी बॅट, नो बकवास. तेच मैदानाच्या आतमध्ये नवनाथ सांगतायत आणि या बॉलला पाठवतायत सीमारेषेच्या पलीकडे. जय माता दी मोबाईल शॉपीचे सन्माननीय तुषारजी जनबेजा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या यावेळेस बॅट तर वेगात फिरवली. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे काय घडलंय. नवनाथ ते प्रयत्न केला धाव घेण्याचा, परंतु त्यांना परतावं लागेल. मिळाली आहे मोठी विकेट. नवनाथ हरवलेला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलाय. फिल्डर येत आहेत बॉलवर. एक धाव मात्र तिकडे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि दुसरी धाव मिळणार नाही. फलंदाज होत आहेत त्याच्यात 31 धावा. शिवनेरी स्ट्रायकरच्या बाजूने मॅच गेली. बॉल हवेत खेळलाय मिड विकेट मध्ये. फिल्डर प्रयत्न तर चांगले केले. आणि यावेळेसचा बॉल जर आपण पाहिलं तर